मसलती ऐकल्या की असंच होते नाही मालूम. काय रे दाम्या, कुठे चालतोयस? ते काय असंच. मी म्हटलं तुला आता काय सोडत नाही मी तुला. तुला म्हणजे गोदाला, तुला म्हणजे तुला, आणि तुला म्हणजे इंचवाला. आयु जरा पण हुशारी केलीस ना तर त्या इंचवाला उचलीन आणि तुझ्या गपकन डॉक्टर सोडेन. नको नको मालक नको नको. मग या गोदावर इंचवर लक्ष ठेवायचं, डोळ्यात तेल घालून. एक डाव हुकलाय तुझा. आत्ता जर का लटपटलास ना तर इंगळी सरळ धोत्रात. नको. मालक जे बोलतो ते करतो. लक्षात ठेवायचं आणि लक्ष ठेवायचं. तिकडं कळलं? अप्पा हे काय? मी पानं वाढते आणि तुम्ही बाहेर चालला? अगं सखू, जीवा दादाकडे मूल आणायला जावं लागेल ना. अप्पा आजी ओरडेल ना. मी पानं वाढते आणि तुम्ही बाहेर चाललात म्हणून. हो ना आजी. तुम्ही जेवण घ्या ना. उमाई गरम गरम भाकरी करतेच आहे. शिवाय उमाईने केलेलं नवीन लोणचं पण आहे. उमाई मी अप्पांना वाढव. अप्पा तुम्ही बसा जेवायला. बर बसतो. ए थांब, तू नको हात बुचकळू. मीच काढून देते रोजच्या वापरासाठी. अगं बाई, बरणीची जागा बदललीये काय गो उमे? तू जागा बदललीस? नाही बाई, आपण कुठे लोणच्याची बरणी 17दा हलवतो. मग ही बरणी इकडे कशी? जागा कशी काय बदलू शकते? बघू बघू बघू. उमा वंचांच्या हातचं ताजं लोणचं तीर धरवत नाहीये अगदी. मी इकडे हे ताजं लोणचं खाणार आणि तिकडे येता जाता मला उदाहरण देत असताना वंचांचं, आता तुमची आदर्श बहीण खाईल आणि विकेल बुरशी आलेलं लोणचं. बघा आता नवीन संकट येतंय का नाही. खा खा बुरशीवाला लोणचं खा. खाल्लं तरी संकट, विकलं तरी संकट. सुनबाई, ए सुनबाई. सुरेख झालंय लोणचं. आई सुरेख सर. लाजतोस कशाला? उमा म्हण की तिच्याच हातची चव आहे, रुचकर आहे की नाही? आणि ताज्या लोणच्याची खुमारी काही वेगळीच असते. हो ना, असं रसरशीत आणि तरतरीत आहे चव. चव तरतरीत.
ए सुनबाई, काय दादा? काय ग, कोणाला तरी नेहमी सारखं काहीतरी कुचक सडकं बोलून आलीस की काय? नाही हो. का? का काय? ही बघ, बुरशी लागली आहे तोंडाला. चांगली जिरली ऑटोमोटची. खा आता ते बुरशी तुलून पतूत का. बाई, खरंच बुरशी? काय झालं? दादा, तुम्ही नेहमी मला दोष देता आणि तुमच्या लाडक्या लेकीचं गुणगान गाता. आता हे लोणचं तुमच्या लेकीकडनंच आणलंय. बघा बघा, बुरशी असलेलं आहे. खोटं बोलू नकोस. माझ्या लेकीचं सगळं काम लखलखीत असतं, स्वच्छ असतं. तू सालशी आहेस. तुझ्याच भरणीतल्या लोणच्याला बुरशी लागली होती, तेच मला ताटात वाढलंस. अण्णाला दाखवलंय मी ते. बोलला नाही तुला तो? कसं शक्य आहे? मी बदललेली बरणी पुन्हा माझ्याकडे आली की काय? पण कशी काय? काय रे पांडू, एवढा हसाय काय झालं? मला बी सांग की. अगं बाई, त्या मामीची लई मजा येते. सखूची मामी हायस ती तशी बोचक, पण तू काय खोडी काढलीस तिची? अरे बाबा, उगा तिच्या नादाला लागू नगस. लहान मोठं काय बघत नाही ती. तुला काय बी करायची उगाच. काय करन ती? चांगलं धडा शिकवलाय. असो, पुरीच्या वाईटात जाती ना. पांडू कापून घेईन का? असं काही केलं काय ना तिनं? अगो, त्यावेळेस तिनं तिच्या घरची बुरशीची लोणची पुरीच्या घरी ठेवलं. आणि पुरीच्या घरची चांगली बरणी तिच्या घरी ठेवली. काय भीक लागली का काय तिला? त्या चांगल्या घराच्या वाईटावर असती. काय मिळते तिला असं करून, काय माहित. पण काय रे, हे समजू तुला कसं कळलं? या पांडूचे कान नाक डोळे उघडे असतात. वाटेने जात होतो तर ते निघून नाही का, ते ना पुरीच्या बाबतीत काहीतरी बोलत असं मला वाटलं. या मेंढ्या एवढ्या हुरळल्या कशा पायी? पुरीच्या बाबतीत काहीतरी असं. सकोलच चांगलीच अद्दल घडणार आहे. नुसती सकुलच नाही काही, तर तिच्या घरच्यांना पण घडेल. हो ना, मला वाटलंच होतं. अण्णा जेव्हा आईला बुरशीवाल्या लोणच्यावरून बोल लावत होते, तेव्हाच मला ठाऊक होतं की आई ह्याचा वचपा सखूवर काढेल. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आई बुरशीवाले लोणचे उमा आत्याकडे ठेवील आणि चांगल्या लोणच्याची बरणी आपल्या घरी घेऊन येईल. हो ना, आता बघच राळात काय होतं ते. इतके दिवस कौतुक करून घेत होते ना, आता तोंडात चेन घालतील. असं होय. थांबा, आता बघतोच. काय झालगजेत पोरी, आत्ताचा शाळेत शास्त्री काय होईल यांचं? आता मी काय केलं ते तरी विचार ना. सांग की र माझे बिटके आंब्या, तू काय केलंस ते सांग. अरे तू लई गोड आहेस ना, म्हणून म्हटलं तुला आंब्या. सांग सांग, काय केलं सांग. या पांडूच्या गोंगडीत लय भारी उगत आहे. अरे माझ्या कर्मा, या भांडकुदर मांजऱ्या इथंच आहेत.
आता बरणी घेऊन आत कसा जाऊ? तुला तो आवाज आला का? हो, मांजरी आल्या वाटतं. अगं पण दूध तर आत ठेवलंय. पाडापाड करतील, त्यापेक्षा त्यांना आताच नको जाऊ देऊया. बरं, तू तिकडे जा, मी इकडे जाते. हे घे मामी, तुझं बुरशीचं लोणचं, तुझं तुला परत. माझीच आवाज होता. कुठे आहे मांजर? कुठे आहे मांजर? लई भारी कोड बोललीस बघ. असंच पाहिजे तिला आणि तिच्या त्या 2 टिपाण्यांना. इंदून बिंदू लई चाटळ आहेत र पोरी, पण तू लई गुणाचा आहेस बघ. चल तुला बोर देते मी. चल वा, बोर. बोर. चल चल बाबा. गोदाई, गोदाई तू घाबरू नकोस. सखू बाळा थांब, तू पुढे येऊ नकस. उगत तुला तरस नका. अगं थांब म्हणते तर मला गोदाई म्हणतेस ना, पण माझंच नाही ऐकत. रुसूनच लेकरा. हे बघ, मला ठाव आहे तू मायेनं करते, पर रेषाची कसोटी कशा पाहि. बरं, मी विंचवाला हात नाही लावत, मी इथेच उभी राहते. आपण दोघी विठुरायाचं नाव घेऊ. बघ, तुझी भीती जाईल. विठ्ठल 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 विठ्ठल. अयो अयो अयो, अहो मधल्या मार्केट बाई. विठ्ठल विठ्ठल. अहो खुळावल्यात की काय? अहो आवाज करू नका. हो त्या आवाजाने तो वेंचो सैर बैर होईल आणि जाईल की. हो निष्ठून म्हणतो मी. हे विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. अयो अयो गेला कुठं? चला बघू. आधी चला तुम्ही. अहो असं काय करताय? कारण बसा स्वस्थ. सावकाश. जरा पडा म्हणलं तर पडणार नाही तुम्ही. निदान स्वस्थ बसा तरी. इतकं अखंड काम करत असतात, त्यात नवमीचं कळल्यापासून तर अगदी उसंत नाहीये तुम्हाला. आणि मला माहितीये रात्री सुद्धा काळजी करत जागे असतात ते. आणि पुन्हा पहाटे उठून सुरू. आता ना बिलकुल हालायचं नाहीये हा इथून. मी वाळ्याचं सरबत करून आणते, तेवढं घ्या. आलेच. तुम्ही नका घोर घेऊ. हो लाकडच फोडायची आहेत ना, मी फोडतो की. विठू राय, आज फारच कृपा केलीस बघ. आधी त्या दिनूच्या प्रकरणातून सुखरूप बाहेर काढलंस आणि आता मारुतीने सगळी लाकडं फोडून ठेवली आणि रचून सुद्धा ठेवली. कठीण प्रसंगी मारुती रायासारखा धावून आला तो, पण गेला कुठे? जीवा दादा, लाकडं फोडून झालीत. मग आता काम पूर्ण झालं म्हणजे मोबदला द्याल ना? फारच आवश्यकता आहे म्हणून मागतोय. कसला मोबदला? छे मोबदला बिबदला काही मिळणार नाही. हा जीवा दादा, असं का बोलतोय? मला सांगतेस आणि तू काय करतेस? बेस. अहो नको. अगं बैस. नको सासूबाई. बाईस म्हणते ना. तिकडचं पेला दे. कशाला? घे म्हणते ना. ठीक आहे. घे. अहो आणि नको मला. घे ग. अहो खरंच नको, तुम्ही घ्या ना. घे म्हणते ना, नाही तर फटका देईन. ऐकत नाही. अगं बाई, अहो या गंगांनी सांगितलेल्या नव्या गोधड्या उद्या पोचत्या करायच्यात. बघितलंस कोण कोण मदतीचे हात पुढे करते. सावकारीबाईनं गंगाला सांगितलं आणि तिनं बिचारीनं तुला करायला सांगितलं. अगं सरबत तरी घे. अहो घेते. आधी या गोधड्यांना व्यवस्थित सगळ्या चांगल्या कपड्यात बांधून ठेवते. सासूबाई, काय ग? काय झालं? दटकलीस का? अगं बोल तरी. हो, मागणीच्या गोधड्या संदुकीतून नाहीशा झाल्या. संदुकीतून नाहीशा झाल्या? कशा काय झाल्या? जीवा दादा, असं काय करताय? लाकडं सगळी फोडली गेली आहेत. काम पूर्ण झालंय. अरे पण काम कोणी पूर्ण केलं? आपलं हे ठरलं होतं का? नाही, पण काम पूर्ण झालं तरच मोबदला मिळेल हे आपलं ठरलं होतं ना. बघा ना, लाकडं नीट आणि चोख फोडल्या गेली आहेत. अरे पण हे काम तू पूर्ण केलंस का? तू मारुतीच्या जीवावर सोपवून मोकळा झालास, म्हणजे तू काम अर्धवट सोडलंस. आपलं काय बोलणं झालं होतं? काम तू पूर्ण केलंस तरच मोबदला मिळणार. अहो तुम्ही कशापाई कावरं बावरं होता? मी आहे ना.
मी काम पूर्ण केलं की नाही मग मला तरी माझ्या कामाचा मोबदला द्या की. आम्ही आमचं बघून घेऊ. तू रे मोठा आलास तालेवार, मी बोलतो म्हणायला. तुझा काय संबंध? मी तुला काम सांगितलं होतं का? सांगितलं होतं का नाही? मग तुझा माझ्याकडे मोबदला मागायचा काय अधिकार? तुला काम शिवप्पाने सांगितलं होतं, त्यामुळे त्याचा मोबदला तू शिवप्पाकडून घे. आले मोठे मोबदला मागणारे. जीवा दादा एवढे कसे बदलले? ही फसवेगिरी हाय. आता ये तू 4 पैलवान समोर आणली की गप हिशोब करेल. नाही मारुती दादा, विठुराया आहे ना, तो बघतोय. आपण कोण हिशोब करणार आहे? तो करेल हिशोब. अगं तू नक्की संदुकीतच ठेवल्या होत्यास ना? हो हो, कुठे डाग लागला, पाणी सांडलं, कसली धस लागली तर सगळं फुकट जायचं ना, म्हणून शिवून पूर्ण नाही झाले तरी पण मी संदुकीतच ठेवते हो. आता हो काय करायचं? हो मी धीर सोडू नकोस, काहीतरी होईल. त्यावेळी उजव्या हाताने कुठेतरी ठेवले असतील. आपण शोधूया आपण. नाही, घाबरू नकोस. कदाचित आपणच कुठल्या तरी कापड्यात बांधून ठेवले असतील तर. हो 4 वेळा सगळं घर पालथं घातलं पण मागमूस नाहीये. विठुरायाच्या बाबतीत जसं घडलं होतं ना तसंच मला आत्ताही वाटतंय हो. चोराशिवाय कोण उचलून देणार? त्या मालकाशिवाय दुसरा कोण चोर असणार? त्या लांडग्याचंच काम हे. मेलेल्या अशी अद्दल घडेल ना, बघत राहा. हो ती घडेलच, घडेल तेव्हा घडेल, पण आता हे सगळं आपल्या गळ्याशी आलंय ना. हो गंगाने सावकारीण बाईंकडून आगाऊ पैके घेतले होते. आता होय गोमे, त्याचाच घोर आहे. उमाई, पण तू म्हणतेस विठुरायाप्रमाणे झालं असेल, हो ना? मग विठुरायाने जसं शोधल्यावर तो सापडला तसे गोदाडे शोधूया ना. हे आई नक्की सापडते. कुठेही असू दे, विठुराया आता शोधून देईलच.